क्रूर क्रूर आणि घाणेरडी प्रवृत्ती, त्याचा मी जाहीर निषेध करते. आणि की कठोरातली कठोर कारवाई, कठोरातली कठोर शिक्षा, परंतु हे प्रकार आता थांबले पाहिजे. आणि परत कुठल्या मुलीला कुठल्याही वयाची असो काही असो, परंतु अशा पद्धतीनं एखादीवर आघात होणं हे अजिबातच म्हणजे वाईट आहे. आणि तो आरोपी तर एवढा म्हणजे निर्लज्ज होता की तो म्हणत होता मी किरकोळ जखम केली. अशा पद्धतीच्या मानसिकतेचा जो एक विकृत माणूस होता, या विकृतीला ठेचून काढण्याची गरज आहे. या आरोपीवरती याआधी देखील अशा पद्धतीने त्याने हे कृत्य केल्याचा देखील आरोप होत असताना आपल्याला पाहायला मिळाली होती. ही मानसिकता समाजातली जी आहे ही कुठेतरी ठेचण्याची वेळ आलेली आपल्याला पाहायला मिळते. शक्ती कायदा असेल किंवा या विविध योजना असतील, यातनं सरकार त्याकडे कसं पाहतंय? बघा, कायदे आपले अगदी मजबूत आहे, परंतु काय आहे की एखाद्या माणसाचा क्रिमिनल रेकॉर्ड आहे पास्ट, पूर्वी पण त्यांनी असं केलेलं आहे. त्याला गावाबाहेर तो कुठेतरी राहत होता आणि तो गावात त्याला येऊ देत नव्हते लोक. खरं तर हे पुरेसं कारण होतं त्याला आयुष्यभर जेलमध्ये ठेवायला किंवा कडक शिक्षा व्हायला, परंतु तसं झालं नाही दुर्दैवाने आणि या मुलीच्या जीवावर बेतलं. खरं म्हणजे एखाद्या माणसाने अशा प्रकारचं क्रिमिनल रेकॉर्ड असलेल्या माणसाला अजिबात समाजामध्ये वावरू देता कामा नये. त्याला आयुष्यभर जेलमध्ये ठेवून शिक्षाच दिली पाहिजे. मात्र ताई, मागच्या काही वर्षांमध्ये आपण पाहिलं तर एक 10-15 अशा घटना घडल्या. या घटना घडल्यानंतर त्याची चर्चा होते, सरकारकडनं त्याच्यासाठी तात्काळ गोष्टी केल्या जातात. मात्र काही काळ चर्चा थांबताच पुन्हा एकदा हे प्रकरण कुठेतरी लाल फितीत अडकलं. ठिकाणी मांडत होते. मिकी, आज खरं तर या प्रकरणातला सगळ्यात मोठा दिवस होता, कारण जो भीमराव कांबळे